अरे दिवाळी म्हणजे पंचरात्र महोत्सव आहे. अरे दिवाळी म्हणजे नुसते दिवे लावणं नाही. ऐका गडे ऐका, तुमच्या घरामध्ये 50 दिवे लावले तरी तुमची दिवाळी साजरी होणार नाही. अरे आपल्या घरामध्ये 50 दिवे लावतो, पण कधीतरी विचार करा, आपल्या गावामध्ये आपल्या घराशेजारी एखादं गरीब कुटुंब असेल, त्याच्या घरामध्ये एक दिवा लागत नसेल, आपल्या घरामध्ये 50 दिवे आणले तर त्यातला एक दिवा त्या गरीबाच्या घरी लावायला द्या. तुमची दिवाळी साजरी झाल्याशिवाय राहणार नाही. अरे आपण दिवाळीला नवीन कपडे घेतो, पण ऐका गडे ऐका, आपण दिवाळीला अनेक नवीन कपडे घ्या, पण तरी तुमची दिवाळी साजरी होणार नाही. अरे एखादं गरीब कुटुंब असेल, एखाद्या भिकाऱ्याची मुलं असतील, आपल्या घरामधला जुना एक ड्रेस घ्या, त्या लेकराला द्या. तुमची दिवाळी साजरी झाली म्हणून समजा. अरे दिवाळीला अनेक फराळा अनेक पदार्थ बनवून तुमची दिवाळी साजरी होणार नाही. अरे एखादा भुकेलेला मनुष्य असेल, त्याला 2 घास खाऊ घाला, त्याला थोडं फराळ खायला द्या. तुमची दिवाळी साजरी झाली म्हणून समजा. अरे नुसती दारासमोर रांगोळी काढायची, पण ऐका गडे ऐका, मांगल्याचा दिवाळीमध्ये दारासमोर सडा टाकायचा आणि काय करायचं, वैराग्याचा ध्वज फडकवायचा आणि नुसते फटाके फोडायचे. आवाज जोरात यावा म्हणून फटाके फोडायचे नाही, तर ऐका गडे ऐका, आपल्या या देहामध्ये या आयुष्यामध्ये सुख समाधान यावं म्हणून आपण दिवाळीला आनंदाचे फटाके फोडावे, तर आपली दिवाळी साजरी होणार आहे गड्या. तर आपली पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका आली या संसारा, उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबारायांचे प्रियस्य असणारे, प्राणस्य असणारे, वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी. राज, तुमच्या हातामध्ये तलवार असणं आणि ढाल असणं ही तुमची भक्ते, हा तुमचा परमार्थ आहे. परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि आमच्या हातामध्ये टाळ असणं ही आमची भक्ते, हा आमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या जीवाला मुक्ती मोक्ष मिळवण्याचा मार्ग दावणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, जो संसार रूपी मार्गामध्ये जन्माला आलेला आहे त्याला निश्चित जायचंय. प्रत्येकाला मरावं लागतं, मग माणसानं मरणाला घाबरायचं नाही. आज या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचा आधार, या परिवाराचं प्रेम, या परिवाराची माया, या परिवाराची देवघरातली समई, या परिवाराची देवी, या परिवाराची माय, या परिवाराची आई निघून गेली. त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. त्या परिवाराला दुःख झालं असेल, जाधव परिवाराला वाईट वाटत असेल, आपली आई आपल्याला सोडून निघून गेली, आपली अक्का आपल्याला सोडून निघून गेली. पण ऐका गड्या ऐका, या जाधव परिवाराला माझं सांगणं असेल, या जाधव परिवाराला माझी विनंती असेल गड्या, भगवंतानं जेवढा जीवन जगण्याचा काळ तुमच्या आईला दिला होता, तुमच्या अक्काला दिला होता ना, तेवढा काळ तुमची आई तुमची अक्का या मृत्यू लोकामध्ये जगली आणि वरून देवाचं बोलवणं आलं आणि त्या तुमच्या आईला, त्या तुमच्या अक्काला हा देह सोडून जावं लागलं. कैलासवासी सुलोचना महादेव जाधव या अक्कांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवा आणि त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. विठ्ठल जन्माला आलेल्या माणसानं जागं व्हायचंय, उठायचंय. आपण सगळेजण झोपलेलोय. या संसारामध्ये जन्माला आलेल्या लोकांना उठायला सांगतात, जागं व्हायला सांगतात. आली या संसारा, उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. अरे ज्या देवानं तुम्हा आम्हाला इथं जन्माला घातलं, देवानं हे शरीर दिलं, त्या देवाला आपण शरण गेलं पाहिजे गड्या, तर या देहाला मुक्ती मोक्ष मिळत असतो. पण तुम्ही म्हणचाल ताई, आम्हाला देवाला शरण जायचीच गरज लागत नाही. का शरण जायची गरज लागत नाही? आमच्याकडे एवढा मोठा प्रचंड पैसा आहे, आम्ही एवढं श्रीमंत आहे, आम्हाला सुख आहे, मग आम्ही देवाला शरण कसं जाऊ? पण ऐका गडे ऐका, तुमच्या जवळ कितीही पैसा असला, तुम्ही कितीही सुखी असला, तरी आयुष्यामध्ये माणूस सर्व सुखी नसतो. माणसाला निश्चित कशाचं ना कशाचं दुःख असतं. आता जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही, आणि जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही. पण या संसार रूपी मार्गामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य
कशाच्या ना कशाच्या कारणानं दुःख आहे ना. अरे प्रचंड मोठा श्रीमंत असला ना तरी पण त्याची श्रीमंती त्याच्या सोबत येत नाही गड्या. कितीही पैसा असू द्या, शेवटी माणूस नोटा सोबत घेऊन जातो का? जात नाही गड्या. शेवटी कपाळाला ठोकराच असतो. मग सरकारनं पूर्वी नोटाबंदी केली, पण ठोकराबंदी केली का? अरे सरकारला बी माहित होतं शेवटी कपाळाला ठोकराच आहे. घरामध्ये कितीही सोलर बसवले तर शेवटची आंघोळ कुठे? अंगणामध्ये चुलीवरती गरम पाणी केलेल्या पातेल्यातच आहे ना. शेवटची आंघोळ त्यातच आहे. किती मोठं बाथरूम बांधा, शेवटची आंघोळ अंगणातच आहे गड्या. मग कशाला गर्व करता? शेवटी माणसाची राख होणार आहे. मग त्या पांडुरंगाला आपण शरण जायचं. कितीही श्रीमंत असलो ना तरी तो पैसा आपला नाही आणि हा देह सुद्धा आपला नाही. या देहाचा मालक कोण आहे गड्या? या देह कुणाच्या मालकी हक्काचा आहे? या देहाचा मालक म्हणजे तो काळ आहे. देह हे काळाचे आणि आपल्या सगळ्या धनाचा मालक, धनाचा राजा म्हणजे कुबेर आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? हा देह आपला नाही, हा पैसा आपला नाही, जमीन आपली नाही, जुमला आपला नाही, काही सुद्धा आपला नाही. तो देह त्या काळाचा आहे आणि पैसा, अडका, जमीन, जुमला, धन हे सगळं कुणाचं आहे? कुबेराचं आहे. मग आपलं काही सुद्धा नाही. मग तुम्ही म्हणसाल ताई पैसा देवाने दिलेला तो पैसा कुबेराचा आहे आणि हे हा देह सुद्धा त्या काळाचा आहे. मग हा सगळं देणारा आणि नेणारा कोण आहे? देता देव विता, नेता नेव विता, तेथे याची सत्ता काय आहे? अरे देणारा तो जगाचा बाप आहे गड्या आणि नेणारा सुद्धा जगाचा बाप आहे. इथं आपलं काही सुद्धा नाही. आपण फक्त निमित्ताला इथं जन्माला आलोय. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. बैलगाडी असते, बैलाच्या दोन्ही बैलाच्या मधून कुत्र चाललेलं असतं. कुत्र, त्या कुत्र्याला काय वाटतं? ही बैलगाडी कोण ओढतोय? मी ओढतोय. पण कुत्र मध्ये निमित्ताला असतं, पण गाडी कोण ओढत असतं? ती बैल ओढत असतात. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांच्या लक्षात येईल, सगळ्यांना समजेल असा अभंगाचा माझ्या बुद्धीनं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता कीर्तनामध्ये काय करायचं? तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं. असंच कीर्तन करायचं ना? अय बसलेले, करायचं की नाही? मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे ना? आहे की नाही? बोला बोला ना. मुके आहे का तुम्ही सगळे? पण मला एक प्रश्न पडलाय आता बघा. कीर्तनकार कीर्तन सांगणार, गायनाचार्य गायन करणार, मृदुंगाचार्य मृदुंग वाजवणार, टाळकरी टाळ वाजवणार, आणि तुम्ही काय करणार कीर्तनामध्ये? अय बसलेले, काय करणार? ऐका गडे ऐका. तुम्ही कीर्तनामध्ये बसून काय करायचं? हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नाम घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल. मरणाला घाबरायचं नाही. मरण हे माणसाला निश्चित येत असतं. जन्मजया मृत्यूतया. मरण आल्यानंतर त्या मरणाला असं सामोरं जायचं, असं सामोरं जायचं. अरे कधी एकेकाळी तो काळ येणार आहे आणि त्या काळाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. निश्चित काळ कुणाचीच वाट पाहत नाही. काळ कुणाची आई पाहत नाही, कुणाची चुलती पाहत नाही, कुणाची पत्नी पाहत नाही, कुणाचा बाप पाहत नाही. तो काळ आहे गड्या. मरणाला कुणाचं काही सुद्धा दिसत नाही. मरणाला कळतं का? मरणाला कुणाची आई कळते का? कुणाचा बाप कळतो का? कुणाची पत्नी कळते का? कुणाची बहीण कळते का? कुणाची आई कळते? मरणाला तसलं काही कळत नाही. मरण हे मरण असतं. हा मरणाचा धागा, मरणाचं सूत्र त्या देवानं कुणाच्या हातात दिलंय? तर त्या यमराजाच्या हातात दिलंय. पण त्या यमराजानं ज्या देवानी मरणाचं सूत्र त्या यमराजाच्या हातात दिलंय ना, त्या देवाला सुद्धा मरण चुकलं का गड्या? देवाला सुद्धा मरावं लागलं ना. प्रभू श्रीरामचंद्रांना मरावं लागलं. प्रभू श्रीरामचंद्र कसे मेले? प्रभू श्रीरामचंद्रांनी स्वतःचा देह कसा समर्पित केला? शरयू नदीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी आपला देह समर्पित केला. म्हणजे देवाला सुद्धा मरावं लागलं. प्रभू श्रीरामचंद्राच्या नंतर कुठल्या देवाचा अवतार? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा. त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला सुद्धा मरावं लागलं ना. कसं? अंगठ्याला बांध लागला आणि देवाचा प्राण गेला. आता विचार करा गड्या, अंगठ्याला बांध लागून माणूस मरतो का? अय बसलेले, अंगठ्याला बांध लागून माणूस मरतो. अरे कुणाबद्दल मी बोलते? त्या देवाच्या मनात आलं नाही तर कुणाचं काहीच चालू शकत नाही. त्या देवाबद्दल मी बोलते. अरे त्या देवाच्या मनात आलं, किती दिवस आरतीताईंना कीर्तन करायला लावावं, किती दिवस बोलायला लावावं, आणि एक दिवस आरतीताईच्या शेवटाचं कीर्तन त्यांच्या दारात कुणाला करायला लावावं? हे ज्याच्या हातात आहे ना
त्या देवाबद्दल मी बोलते. आले देवाजीच्या मना येथे कोणाचे चालेना येथे कोणाचे चालेना येथे कोणाचे चालेना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आले देवाजी तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना आणि त्या देवाच्या मनात आल्यानंतर कोणाचं काहीच चालू शकत नाही. आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना. ऐका गडे ऐका, त्या देवाच्या मनात आलं किती दिवस आरतीताईंना कीर्तन करायला लावायचं आणि एक दिवस त्यांच्या शेवटाचं त्यांच्या दारात कुणाला कीर्तन करायला लावायचं हे ज्याच्या हातात आहे ना. त्या देवाबद्दल मी बोलते. त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या अंगठ्याला बांध लागून देव मेला. माणूस अंगठ्याला बांध लागून मरतो का? माणसाचा पाय तुटला तरी माणूस मरत नाही आणि देव अंगठ्याला बांध लागून मेला. कस काय मेला? कुणीतरी बोलावं, कुणीतरी सांगावं अशी माझी इच्छा आहे गड्या. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ आहे. अंगठ्याला बांध लागून माणूस मरतो का? अय बसलेले मरतो का? ऐका गडे ऐका, देव मेला पण देव अंगठ्याला बांध लागून नाही मेला तर देव त्याच्या कर्मानं मेला. प्रत्येकाला मरावं लागतं. मग ऐका, प्रभू श्रीरामचंद्रांना मरावं लागलं, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला मरावं लागलं. अरे आपण तिन्ही देव वेगळे म्हणतो. ऐका गडे ऐका, प्रत्येक युगामध्ये देवाने वेगवेगळे अवतार घेतले. अरे रामच कृष्ण आहे, कृष्णच पंढरपूरचा हरी आहे. राम कृष्ण हरी तिन्ही देव वेगळे नाहीत, तिन्ही देव एक आहेत पण आपण त्याला वेगवेगळं मानतो. तिन्ही देव एकच आहेत. अरे तुम्ही रामाची भक्ती केली तर माझ्या विठ्ठलापर्यंत पोहोचते, श्रीकृष्ण भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचते. तुम्ही माझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची जरी केली ना तरी ती माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांपर्यंत पोहोचते, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचते. सगळे देव एक आहेत. हा माणसाचा जन्म सुद्धा एकदाच मिळत असतो. माणूस सुद्धा माणूस सुद्धा एकदाच जन्माला येत असतो. माणसाने किती जरी विचार केला मला पुन्हा जन्म मिळावा तर माणसाचा जन्म पुन्हा होत नाही बर का. पण कधी होतो? माईक दे, माईक त्यांना. जन्म नाही रे अनेक 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 तू कामने माझी भाग तू कामने माझी भाग तू कामने माझी भाग तू कामने माझी भाग डोळे निवडील काळ डोळे निवडील काळ डोळे निवडील काळ डोळे निवडील मग माणसाचा जन्म पुन्हा मिळतो का? मिळत नाही. आपल्याला चुकून मिळाला. 83,999,000 एवढे जन्म एवढ्या योनी झाल्यानंतर आपल्याला माणसाचा जन्म मिळाला. मग या माणसाच्या जन्मामध्ये दोनच जाती आहेत, एक म्हणजे स्त्री आणि एक म्हणजे पुरुष. ऐका गडे ऐका, स्त्रीचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे कितीतरी त्याग ती तुमच्यासाठी करत असते. ती कुणाची तरी बहीण असते, ती कुणाची तरी मुलगी असते, कुणाची तरी ताई असते, कुणाची तरी पत्नी असते, कुणाची तरी आई असते, कुणाची तरी आजी असते, कुणाची तरी मामी असते, कुणाची तरी मावशी असते, कुणाची तरी आत्या असते. अरे या सगळ्या नात्यांचा, ती ताईच्या मैत्रिणीच्या सगळ्या नात्यांचा त्याग करते. आपल्या जन्म दिलेल्या माय बापांना सोडून येते. कशा करता येते हो?
तुमच्याकरता येते ना. का तर तिनं सगळा त्याग तिनं तुमच्यासाठी केलेला असतो. अरे ती पत्नी आपल्या पतीला नवरा मानत नसते तर ती देव मानत असते. अशी ती पतिव्रता पत्नी असते. पण ऐका गडे ऐका, अरे आपल्यासाठी कितीतरी त्रास सहन करते. अरे तिला कुणीही वाईट बोलू द्या, सासूनं वाईट बोलू द्या, सासऱ्यानं वाईट बोलू द्या, जावेनं त्रास देऊ द्या, नंदेनं त्रास देऊ द्या, सगळ्यांना वाईट बोलू द्या, फक्त आणि फक्त तिच्या पतीनं तिच्या मालकानं तिला म्हणू द्या, नको ग काळजी करू, मी आहे ना तुझ्या सोबत. अरे एवढं जर तिचा पती तिचा मालक तिला बोलला ना तर माझी माय आनंदानं संसाराला सुरुवात करते का. तर तिचा तिच्या पतीवरती विश्वास असतो. पण आता कोणत्याच नात्यामध्ये विश्वास राहिला नाही. तुम्ही डबल तर तुमच्यापेक्षा ही डबल आगाव झाल्या. संसार कसा असतो, एक रागवला तर दुसऱ्यानं त्याला समजावायचं असतं. दोघांना रागवून संसार चांगला होत नाही. कुणीतरी माघार घ्यावा लागतो. उगाच नवरा आगावून बायकोनं डबल आगावून संसार चांगला चालतो का, चालत नाही. दोघ जण नवरा बायको गाडीवर निघाले होते. नवीनच लग्न झालेलं होतं. आता विचार करा गड्या, पूर्वीच्या माता मावल्या जशा नवऱ्याला आव जावं बोलायच्या, आहो म्हणायच्या, होय व म्हणायच्या, तशा आता म्हणतात का. ऐ बसलेले, आताच्या सुशिक्षित मुली शिकलेल्या आपल्या नवऱ्याला आव जावं बोलतात का, आहो म्हणतात का, काय म्हणतात, नावाने बोलवतात. एखाद्या नवऱ्याचं नाव जर अशोक असेल तर ती काय म्हणते, अशोक, ऐकलं का अशोक. आता नावाने बोलवायची सवय लागली मुलींना. असे दोघ जण गाडीवरती निघाले होते. आणि ह्यानं एवढी गाडी फास्ट घेतली, एवढी गाडी फास्ट घेतली, हिला भीती वाटू लागली. हे म्हटले, अहो गाडी जरा हलू चालवा. नवऱ्याला आला राग. नवऱ्यानं काय केलं, गाडी एका साईडला नेली, स्टँड वरती लावली आणि म्हटलं, जास्त शहाणपणा करायचा नाही, बोलायची गरज नाही. ही म्हटला, माझं आहे चालवायचं काम आणि तुझं आहे बसायचं काम. आता बायको बी गप्प बसली. बायको म्हटली, लयच आगावपणा करतोय हा, ह्याला आता काहीच बोलायचं नाही, घरी गेल्यावर बघू. आता घरी गेले. हिनं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी एवढी तिखट बनवली. घरात जेवढे काय मसाले होते तेवढे सगळे त्या भाजीला टाकले आणि एवढी तिखट अशी वांग्याची भाजी बनवली. ह्याला जेवायला वाढलं. ह्यानं वांग्याच्या भाजीचा घास पहिला तोंडामध्ये घातला. एवढं तिखट लागलं गडी, पहिल्यांदाच तांब्यावर पाणी प्याला आणि म्हटलं, काय गो, एवढी तिखट भाजी बनवली, घरात जेवढे सगळे मसाले तेवढे सगळे मसाले टाकले की काय. ही म्हटली, जास्त शहाणपणा करायचं नाही. ती म्हटली, माझं आहे करायचं काम आणि तुमचं आहे खायचं काम. म्हणजे नवरा आगाव त्याच्यापेक्षा बायको डबल आगाव, असं असून चालत नाही. अरे ऐका गडे ऐका, एक रागवला तर दुसऱ्यानं त्याला समजावायचं असतं. एकाला दुःख झालं, बायकोला दुःख झालं तर नवऱ्यानं तिला सुख द्यायचं असतं. बायको रडायला लागली तर नवऱ्यानं तिला हसवायचं असतं. अरे नवऱ्याला कधी त्रास झाला तर बायकोनं त्याला समजवायचं असतं. दोघांना मिळून संसाराचा गाडा हाकायचा असतो. एकानं समजून घ्यायचं आणि एकानं रागवायचं. अशानं संसार चालत नाही. तर एकामेकानं एकमेकाला समजून घेऊन संसार चालत असतो. म्हणून संसारामध्ये एवढं दुःख आहे. तुम्ही कितीही सुख मागितलं ना, संसारामध्ये सुख मिळणार नाही. पण ऐका गडे ऐका, संसारामध्ये सगळ्यात जास्त दुःखी लोक कशामुळे असतात माहितीये का, ह्यात तुमचं काहीच नसतं. तुमचे 36 गुण जुळतायत का नाही जुळतायत का याचं काय घेणं देणं नसतं. पण सासूचं आणि सुनेचं 36 गुण नक्की जुळलं पाहिजे तो, कारण त्या दोघींचा अजिबात जमत नाही गड्या. सासू शहाणी, कीर्तनाला आलेल्या सासवा, तुम्हाला वाटत असेल तुम्ही लई शहाणे आहे, पण तुमच्यापेक्षा 1.5 पटीनं तुमच्या सुना शहाण्या आहेत. त्या शहाण्याच आहेत त्या. एक सासू आणि सून गप्पा मारत बसले होते आणि सासू कशी करते सुनला, सुन बाय मी तुझ्यासाठी एक ओवी तयार केली, म्हणू का ओवी. सुनाला पण वाटलं बाबा सासू माझी आज लईच कौतुक करायला लागली. सुन पण म्हटली, काय सासूबाई तुम्ही ओवी तयार केली म्हणा. लगेच सासून सुरुवात केली, पहिली माझी ओवी ग माझ्या या सुनेला, एवढ्याशा जीवाला एवढा नखरा कशाला. सुनला लाला राग. आता सुन तर काय गप बसती काय. सुनाला वाटलं सासू माझं कौतुक करून ओवी म्हणल. सुन बी म्हटली, सासूबाई मी पण तुमच्यासाठी एक ओवी बनवली, म्हणू का. सासूला पण वाटलं माझं बी काय तर चांगलं कौतुक करल, ओवी बनवली, हो ओवी बनवली, म्हणू का. सून म्हटली म्हणू का म्हटल्यावर सासू म्हटली म्हण. सून म्हटली ऐका मग. सुनाला लगेच सुरुवात केली, दुसरी माझी ओवी ग माझ्या या सासूला, दुसरी माझी ओवी ग माझ्या या सासूला, एवढ्या लांब नाकाला एवढा तोरा कशाला. ऐका म्हणजे सासू शहाणी,
तिच्यापेक्षा 1.5 पटीनं सून शानी. कीर्तनाला आलेल्या सासवा तुम्हाला वाटतं तुम्ही शहाणे, पण तुमच्यापेक्षा 1.5 पटीनं सुना शहाणे आहेत. मग सासूनं आणि सुननं आई आणि लेकी प्रमाणे राहायचं. अरे कीर्तनाला आलेल्या सासवांनी आपल्या सुनला लेकी प्रमाणे प्रेम द्या आणि कीर्तनाला आलेल्या सुनांनी आपल्या सासूला आई प्रमाणे प्रेम द्या. तुमच्या घरचा संसार सुखाचा समाधानाचा चालल्याशिवाय राहणार नाही. कारण संसारा व्यवहारच दुःखाचा. इथं सुख भेटणार संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. सारा दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ जुनी, पाठी लागले ओढाळ. धर्म जागोत दैवाचा, सेवा करवू पगारी. धर्म जागोत दैवाचा, सेवा करवू पगारी. सर्वदा गोद दैवाचा, देवा पर उपकारी. सर्वदा गोद दैवाचा, देवा पर उपकारी. संसार नगरी बाजार भरला गबाई. संसार नगरी बाजार भरला गबाई. या संसार नगरी बाजार भरला गबाई. या संसार नगरी बाजार भरला गबाई. संसार नगरी बाजार भरला गबाई. संसार हा व्यवहार दुःखाचा, इथं सुख भेटणार नाही. संसार हा बाजारच दुःखाचा आहे. मग तिथं सुख भेटणार आहे का? तुम्ही संसारामध्ये सुखी आहे का दुःखी आहे? बसलेले बोला बोला ना. झालंय ना तुमचं लग्न? माझं अजून झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर मला अनुभव येतोय, मी तुम्हाला कशाला विचारते. संसारामध्ये तुमचं पोट भरतं का? टीचभर पोटाला आणि हातभर देहाला. देहाला बरंच काही लागतं का नाही? पोटाला खायला थोडंच लागतं का नाही? मग संसारामध्ये तुमचं पोट भरत नाही. ऐका गडे ऐका, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. मग गरीबाला सुद्धा मरावं लागतं, श्रीमंताला सुद्धा मरावं लागतं. अरे बंगल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, रस्त्यावरती झोपणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं. अरे माणसाला सुद्धा मरावं लागतं, साधू संतांना सुद्धा मरावं लागतं आणि देवाला सुद्धा मरावं लागतं. देवाला मरावं लागतं. तुम्ही म्हणसाल ताई एकतर तुम्ही महाराज नाही, नाही तर आम्ही माणसं नाही. ज्या देवानं जन्माला घातलं त्या देवाला मरावं लागतं. ऐका गडे ऐका, सगळ्यांना मरावं लागतं. देवाला मरावं लागतं, साधू संतांना मरावं लागतं, माणसाला सुद्धा मरावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. बघा विचार करा, कितीही श्रीमंत माणूस असला तरी त्याला सुद्धा मरावं लागतं. रावण किती श्रीमंत होता? रावणाची 7 कोटी 7 कोटी घर सोन्याची होती, लंका त्याची सोन्याची होती, पण रावणाला सुद्धा मरावं लागलं की नाही गड्या? एवढा श्रीमंत रावण होता, एवढा श्रीमंत रावण होता. अरे कधी एकेकाळी त्या महादेवाची भक्ती करावी, एवढी भक्ती करावी, एवढी भक्ती करावी, आणि ती भक्ती पाहून महादेवांनी त्याला प्रसन्न व्हावं आणि म्हणावं, रावणा लेकरा बाळा माग तुला काय पाहिजे ते. त्यावेळेस ज्या वास्तुक शांतीला, ज्या बंगल्याच्या वास्तुक शांतीला ती लंका सोन्याच्या अगोदर कुणाची होती? महादेवाची होती. पण तीच लंका त्या रावणाला देवानं, महादेवानी देऊन टाकली. एवढा मोठा रावण होता, एवढी देवाची भक्ती करत होता, पण त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं ना गड्या. प्रत्येकाला मरावं लागतं. मग मरणाला माणसानं घाबरायचं नाही. अरे माझ्या तुकोबराय होते, तुकोबराय सारख्या महात्म्याला विचारावं, महाराज महाराज ऐका ना महाराज, तुम्हाला मरू वाटत नाही का? मरणाची भीती वाटत नाही का? अरे तुकोबराय म्हणतात, ऐका बाबा ऐका, मी
त्या काळाला कसलंच घाबरत नाही का हो तुकोबर आहे काळाला घाबरत नाही तुकाराम तुकाराम नाम घेता कावेय नाम घेता कावेय नाम घेता कावेय तुकाराम तुकाराम नाम घेता काव्ययम नाम घेता काव्ययम नाम घेता काव्ययम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम तुकोबर आहे म्हणतात माझा अधिकार एवढा मोठा त्या काळानं तर यमराजाने माझं नुसतं नाव जरी घेतलं ना तर यमराज सुद्धा थरथर कापतो हा तुकोबरायांचा अधिकार असतो बसलेले सगळे शेतकरी आहे ना शेतकरी बोला बोला ना झोपले की काय शेतकरी आहे ना तुम्ही सगळे आहे ना शेतकरी पाऊस पडला प्रचंड मोठा शेतकरीच आहे का नाही तुम्ही सगळे आहे का नाही हो तरी म्हणा किती एकर आहे मी विचारत नाही आणि विचारलं तर एकर भर तुम्ही माझ्या नावाव करत नाही हे मला चांगलंच माहित आहे पण शेतकरी तरी आहे एवढं तरी म्हणा आहे ना पाऊस पडला प्रचंड मोठा आपल्या जमिनीच्या खाली घर करून कोण राहतात उंदर राहतात एक दिवशी प्रचंड मोठा पाऊस पडला उंदीर मामाला वाटलं वरचं वातावरण कसं आहे बघावं आपलं घर सोडावं वरती फिरावं उंदीर मामानं स्वतःचं घर सोडलं आणि जमिनीवरती फिरायला लागले आता प्रचंड मोठं कडक असं ऊन पडलेलं कुठं सावली मिळती आपले बघत होते आता त्या उंदीर मामाला मिळाली एक सावली पण ती सावली कशाची होती माहितीये का नागाना असा फणा काढलेला आणि ह्या फण्याच्या खाली जाऊन बसले उंदीर मामा आता नाग पण कसा करतोय उंदराला उंदीर मामा कशाला उन्हातानाच इकडे तिकडे फिरत बसला यात आपलं गारव्याला जाऊन बसा ऐ टाकलं नागानं उंदराला घेऊन काय बघताय माझ्याकडं घेऊन टाकलं ऐका गडे ऐका कधी एकेकाळी त्या नागाच्या तोंडात उंदराला जसं जावं लागलं ना तसं कधी एकेकाळी तुम काळ येणार आहे आणि त्या काळाच्या तोंडात तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे माणसानं काळाला मरणाला घाबरायचं नाही अरे काळ आला तर त्या काळानं सुद्धा आपल्याला घाबरावं एवढी ताकद माणसामध्ये असावी मग काळ येणार आहे आणि त्या काळासोबत तुम्हा आम्हाला जावं लागणार आहे काळ एवढा सोडवेन देवा माय बाबा सोडवेन देवा माय बाबा ओ सोडवेन देवा माय बाबा सोडवेन देवा माय बाबा काळाची उडी पडेल माझ्या सोडवेन देवा माय बाबा सोडवेन देवा माय बाबा ऐका कधी एकेकाळी तो काळ येणार आहे त्या काळाच्या तोंडात आपल्याला जावं लागणार आहे माणसानं काळाला मरणाला घाबरायचं नाही काळासारखा इमानदार या जगाच्या पाठीवरती या विश्वाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही अरे कधी एकेकाळी तो काळ येणार आहे आणि तो काळ आलेला आपल्याला कळाला त्या काळाजवळ हात जोडायचे आणि काळाला म्हणायचं काळा दादा भाऊराया ऐकणार आहे गड्या माझी इच्छा आहे गड्या 2 वर्ष मला मृत्यू लोकामध्ये राहू दे काय ठेवल का हो? ठेवणार नाही ऐका गडे ऐका गेल्या वर्षी याच दिवाळीच्या सणाच्या अगोदर या परिवाराची आई या परिवाराची अक्का निघून गेली त्या आईला त्या अक्काला सुद्धा कळालं असेल का जवळ आलेला त्या अक्कानं त्या आईनं सुद्धा म्हणावं माझ्या लेकरा बाळांना मला सुद्धा दिवाळी सुखानं खाऊ दे रे काळा ऐकणार आहे बाबा पण तो काळ कधीच कुणाचं ऐकत नाही आज या परिवाराला ते गेलेला दिवस आठवत असेल या परिवाराला दुःख वाटत असेल आज ही 5ही लेकरं असतील 3 मुलं असतील 2 मुली असतील यांना वाईट वाटत असेल अरे दिवाळी सारखा सण आला आणि या सणाला
आमची माय आमची आई आम्हाला सोडून निघून गेली, या परिवाराला वाईट वाटत असेल. अरे दिवाळीचा सण म्हणजे काय आहे? अरे अंधकारातल्या समाजाला प्रकाशात आणण्याचं काम जो सण करतो ना, तो दिवाळीचा सण आहे. आपल्याला कळत नाही. वसुबारस असते पहिला दिवस दिवाळीचा. काय असतो? वसुबारस. त्या वसुबारसेला आपण काय करायचं असतं? गाई आणि वासराची पूजा करतो. पण गाई ही शेतकऱ्याला उत्पन्न देते, म्हणून गाईची आणि वासराची आपण काय करतो? पूजा करतो. बरं, वसुबारस हा सण नेमका कधीपासून सुरू झाला? ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनातून कामधेनू देवी तयार झाली आणि त्या कामधेनू देवी पासून नंदिनी नावाची गायी जन्माला आली आणि तेव्हापासून वसुबारस हा दिवस सण साजरी होऊ लागला. आणि आपण त्या नंदिनी नावाच्या गायीची, तिच्या वासराची वसुबारसे दिवशी पूजा केली ना, त्या नंदिनी नावाच्या गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे. आणि आपण वसुबारस या दिवशी त्या नंदिनी नावाच्या त्या गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली ना, तर आपल्याला 33 कोटी देवांचं दर्शन घडतं. म्हणून आपण पहिल्या दिवाळीच्या सणा दिवशी काय करतो? वसुबारस म्हणजे गायीची पूजा करतो. दुसरा दिवाळीचा दिवस काय करतो? धनत्रयोदशी. धनत्रयोदशी दिवशी आपण काय करतो? अरे आपल्यापाशी असलेलं धन म्हणजे आपल्यापाशी असलेला पैसा, आपल्या घरामध्ये असलेलं धान्य, ज्वारी, बाजरी, गहू, मका, तांदूळ हे सगळं मांडतो. घरामध्ये लक्ष्मीचा फोटो आणतो, गणपतीचा फोटो आणतो, आपल्या घरामध्ये झाडू असतो, त्या सगळ्यांना हळदी कुंकू वाहतो, फुलं वाहतो, अगरबत्ती लावतो, त्याची आरती करतो आणि आपण धनत्रयोदशी दिवशी याची पूजा करतो. हे पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये धनसंपदा, पैसा अडका येत असतो. म्हणून आपण धनत्रयोदशीला काय करायचं असतं? याची पूजा करायची असते. धनत्रयोदशी झाल्यानंतर बलिप्रतिपदा असतो. बलिप्रतिपदा, बली म्हणजे काय? शेतकरी राजा नाही. बली म्हणजे एक मोठा राजा होता, तो अन्याय अत्याचार करत होता. माझ्या भगवान विष्णूंना पाहिलं की हा बली राजा अन्याय अत्याचार करतोय. भगवान विष्णूंना वामन भट्टूचं रूप घेतलं आणि वामन भट्टूचं रूप घेऊन त्या बली राजाला मारलं, त्या बली राजाला जमिनीमध्ये गाडलं. म्हणून त्यावेळेस त्या बली राजाची सेवक काय म्हणायचे? इडा पिडा टळून बलीचं राज्य येवो. बली म्हणजे आपला शेतकरी राजा नाही, तर बली म्हणजे तो बली राजा आहे, तो राक्षस आहे. त्या बली राजाची बली प्रतिपदा दिवशी त्या भगवान विष्णूंना वध केला, म्हणून बली प्रतिपदा हा दिवस आपण साजरी करतो. दिवाळी पाडवा असतो. या दिवाळीच्या पाडव्याला आपण काय करतो? पत्नी आपल्या पतीला ओवाळते, पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते. आणि ऐका गडे ऐका, या दिवाळीच्या पाडव्या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करतो, त्याचं लक्ष्मी पूजन करतो. आणि एवढंच काय, एखादा व्यापारी असेल तर तो नवीन व्यापाराला सुरुवात करतो. या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी पूजन करून एखादं कार्य काम चांगलं सुरू केलं ना, तर त्यात तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. असा दिवाळीचा सण असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवट काय असते? भाऊबीज असते. भावा बहिणीसारखं या जगाच्या पाठीवरती कोणतंच नातं श्रेष्ठ नाही. अरे या जगामध्ये कोणतंच नातं सक्का आणि पक्क नसतं, पण बहीण भावाचं नातं सक्का आणि पक्क निश्चित असतं. बहीण भावाचं खूप आहे प्रेम, पण कधीच नसतो यांचा नेम. भांडत असतात सदानी कदा, पण तरीही ताई म्हणते तूच माझा लाडका दादा. बहीण म्हणते का नाही हो भावाला? पण आता भावा बहिणीमध्ये सुद्धा प्रेम राहिलं नाही. भाऊ बीजेला बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भाऊ बीजेला माझ्या ताईची एकच इच्छा असते गड्या, माझ्या दादानं, माझ्या भावानं मला जास्त पैसे नको, तुझी धनसंपदा नको, फक्त आणि फक्त मला चांगली साडी आणि चोळी घ्यावी एवढी इच्छा असते. तुम्ही तिला तेवढं जर केलं ना, कधीच तुमच्या आयुष्यामध्ये ती तोंड घालत नाही, कधीच तुम्हाला ती तिच्या वाटणीचं काही मागत नाही. ती बहीण असते. भावावरती अफाट तिचं प्रेम असतं. या जगामध्ये बहीण भावासारखं श्रेष्ठ नातं दुसरं कोणतंच नसतं. म्हणून ऐका, बहीण भावावरती प्रेम असावं, पण आपल्याला हे कळत नाही. अरे दिवाळी म्हणजे पंचरात्र महोत्सव आहे. अरे दिवाळी म्हणजे नुसते दिवे लावणं नाही. ऐका गडे ऐका, तुमच्या घरामध्ये 50 दिवे लावले तरी तुमची दिवाळी साजरी होणार नाही. अरे आपल्या घरामध्ये 50 दिवे लावतो, पण कधीतरी विचार करा, आपल्या गावामध्ये, आपल्या घराशेजारी एखादं गरीब कुटुंब असेल, त्याच्या घरामध्ये एक दिवा लागत नसेल, आपल्या घरामध्ये 50 दिवे आणले तर त्यातला एक दिवा त्या गरीबाच्या घरी लावायला द्या. तुमची दिवाळी साजरी झाल्याशिवाय राहणार नाही. अरे आपण दिवाळीला नवीन कपडे घेतो, पण ऐका गडे ऐका, आपण दिवाळीला अनेक नवीन कपडे घ्या, पण तरी तुमची दिवाळी साजरी होणार नाही. अरे एखादं गरीब कुटुंब असेल, एखाद्या भिकाऱ्याची मुलं असतील, आपल्या घरामधला जुना एक ड्रेस घ्या, त्या लेकराला द्या. तुमची दिवाळी साजरी झाली म्हणून समजा. अरे दिवाळीला अनेक फराळा, अनेक पदार्थ बनवून तुमची दिवाळी साजरी होणार नाही. अरे एखादा भुकेलेला मनुष्य असेल, त्याला 2 घास खाऊ घाला, त्याला थोडं फराळ खायला द्या. तुमची दिवाळी साजरी झाली म्हणून समजा. अरे नुसती
दारासमोर रांगोळी काढायची, पण ऐका गडे ऐका, मांगल्याचा दीपावलीमध्ये दारासमोर सडा टाकायचा आणि काय करायचं, वैराग्याचा ध्वज फडकवायचा आणि नुसते फटाके फोडायचे, आवाज जोरात यावा म्हणून फटाके फोडायचे नाही, तर ऐका गडे ऐका, आपल्या या देहामध्ये या आयुष्यामध्ये सुख समाधान यावं म्हणून आपण दीपावलीला आनंदाचे फटाके फोडावे, तर आपली दिवाळी साजरी होणार आहे गड्या, तर आपली दिवाळी साजरी होणार आहे. समजलं तुम्हाला दीपावलीच्या सणाचं महत्व? वसुबारस, धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा, दीपावली, पाडवा, लक्ष्मीपूजन सगळं समजलं ना? समजलं ना? आपण याचा विचार करत नाही, पण ऐका गडे ऐका, जो संसारामध्ये जन्माला आलेला तो निश्चित दुःखी आहे. मग तुकोबा माझे संत महात्मे म्हणतात, बाबा या संसारामध्ये तुम्ही जन्माला आला ना, तुम्ही जागा व्हा बाबा, जागा व्हा. सगळेजण झोपलेले, तुम्ही म्हणसाल ताई तुम्हाला काही वेड बीड लागलं का काय? या परिवाराची अक्का निघून गेली, त्याला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या जाधव परिवारानं एवढं सुंदर तुमचं कीर्तन ठेवलंय. आम्ही 10 वाजल्यापासून कीर्तनाला येऊन बसलोय, तुम्ही कुशाल झोपलोय म्हणता. पण ऐका गडे ऐका, आपण झोपलोय संसार रूपी मार्गामध्ये, आपल्याला जागं कुठं व्हायला सांगितलंय? परमार्थ रूपी मार्गामध्ये. संत महात्मे काय सुंदर काकड्यामध्ये वर्णन करतात. जागे जेव्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. जागे भोरे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. बसलेले सर्वांनी जागा व्हा, एका हाताने टाळी वाजवा. ऐका, हे सगळं नष्ट होणार आहे. धनदारा पुत्र जन काय आपल्या सोबत येणार रे, सगळं मिथ्या होणार. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे विष्णून, सर्व मिथ्या हे जाणून शरण का देवासी. धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण का देवासी. माया विघ्ने ब्रह्मला घरे, म्हणता मी माझे मी थोडे, येतो संपत्तीचे वारे, साचो मार जाईन. धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून सगळं नष्ट होणार आहे. धनदारा पुत्र जनबंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण ग देवासी. मग आपलं काही सुद्धा नाही बाबा, रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हाताने जायचंय. पण ऐका गडे ऐका, आपल्याला हे आयुष्य देणारी आपली आई असते. आई म्हणजे आपल्या घरातली माय माऊली देवी असते. ऐका गडे ऐका, या जगाच्या पाठीवरती या विश्वाच्या पाठीवरती देव दिसेल नाही दिसेल, पण तुम्हाला जर देवाला पाहायचं असेल, माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आणि माझ्या रखमाईला पाहायचं असेल ना, तर ऐका गडे ऐका, आपल्या घरामध्ये माय बाप असतील त्यांच्याकडे बघा. अरे ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, आणि ज्याला कळाली आई त्याला कळाली रखुमाई. कधी तो विठोबा आणि ती कधी रखुमाई तुम्हाला दिसेल नाही दिसेल हे सांगता येत नाही, पण जर पाहायचंच असेल तर घरात जा आणि आपल्या आईला आणि आपल्या बापाला पहा, त्यातच तुम्हाला जगाचा बाप आणि जगाची आई दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐका गडे ऐका, आई काय असते? आई ती आई असते. आई सारखं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच होऊ शकत नाही. अरे 3-4 वर्षाचं लेकरू होतं, त्या लेकराची आई वारली. ज्यावेळेस त्या लेकराची आई वारली ना, त्यावेळेस त्या लेकराच्या बापानं दुसरं लग्न केलं. ऐका गडे ऐका, आईचं प्रेम किती असावं. या जगाच्या पाठीवरती या विश्वाच्या पाठीवरती निस्वार्थी प्रेम करणारी आपली आई असते. अरे आज या लेकरांवरती प्रेम करणारी त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. आज या परिवाराला दुःख वाटत असेल, या परिवाराला वाईट वाटत असेल. मायेचा सागर असणारी आमची आई, जिनं 9 महिने 9 दिवस आम्हाला उदरामध्ये वाढवलं साठवलं, ती आमची माय आम्हाला सोडून निघून गेली. आज या 5ही लेकरांना वाईट वाटत असेल, त्या बाळकृष्ण काकाला, त्या भानुदास काकाला, त्या संजय काकाला, त्या रंजना ताईला, त्या विमल ताईला, या 5ही लेकरांना वाईट वाटत असेल गड्या, जिनं 9 महिने 9 दिवस आपल्याला उदरामध्ये वाढवलं साठवलं.
ती आमची माय, ती आमची अक्का आम्हाला सोडून निघून गेली. अरे आई ती आई असते. आई पण निभावणं खूप अवघड असतं गड्या. ऐका गड्या आया, ऐका आई काय असते. अरे सकाळचा गजर म्हणजे आई, वाईट काळात हजर म्हणजे आई. अरे घरातल्या प्रत्येक कामावरती असते तिची नजर. अरे घरामध्ये आपण कितीही केला ना पसारा तरी ती एकटीच आवरत असते. अरे आपल्या वेळेनुसार आपण सगळेजण घर सोडतो, पण तिची वेळ आपल्या वेळेनुसार ठरते रे. ऐका गडे ऐका, तिचा हात म्हणजे आपली उशी असते, तिचं जग म्हणजे आपली खुशी असते. अरे देवळात देवी जशी तशी प्रत्येकाच्या घरात आई तशी असते गड्या. अरे रविवारी शाळेला ऑफिसला सगळ्यांना सुट्टी, पण तिच्या कामाला विशेषतः स्वयंपाकाला कधीच नसते सुट्टी. अरे त्या आईच्या सुट्टीबद्दल घरात कधीच कोण काही बोलत नाही, पण प्रेमा व्यतिरिक्त ती आई कुणाकडे काहीच मागत नाही. अरे खरंच आई ती आई असते गड्या. आई पण निभावणं खूप अवघड असतं. आई ती आई असते. या जगाच्या पाठीवरती आई सारखं आई पण निभावणे इतकं अवघड दुसरं कोणतंच नातं नसतं गड्या. आई किती लेकरावरती प्रेम करते. पण प्रेम करणारी लोक अनेक आपल्याला भेटतात, पण प्रत्येकाचं प्रेम बदलतं. पण आपण जन्माला आल्यापासून आपण मरेपर्यंत जिचं प्रेम बदलत नाही ना गड्या, तिचं नाव आहे, तिचं नाव आहे. ती आई आपल्या प्रेमासाठी, आपल्या लेकरासाठी प्रेम करत असते. अरे प्रेम आपण अनेकावरती करतो. प्रेम हा शब्द खूप डेंजर आहे बरं का गड्या. प्रेम करावं पण फार विचार करून प्रेम करावं. अरे आपण जर प्रेम करत असेल ना, आपण प्रेम करताना आपल्याला प्रेम करताना मज्जा वाटते, आपल्या तरुण मुलांना मज्जा वाटते, आनंद वाटतो प्रेम करताना. पण ऐका गडे ऐका, जर तुम्ही प्रेम केलं आणि प्रेमामध्ये जर तुमचा ब्रेकअप झाला, प्रेमामध्ये जर तुम्हाला त्रास झाला, प्रेमामध्ये जर तुम्हाला सक्सेस नाही ना मिळाला, तर एखाद्या मनुष्याचं आयुष्याचं वाटुळव सुद्धा होत असतं. पण लेकरानं मुलांनी जर प्रेम केलं आणि त्या मुलांना प्रेमामध्ये सक्सेस मिळाला, ब्रेकअप नाही झाला, तर त्यांना एवढा आनंद होतो आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याणही होतं. मग प्रेम करावं पण विचार करून प्रेम करावं. अडीचच अक्षरी शब्द आहे प्रेम, पण एवढा डेंजर आहे ना तो प्रेम विषय फार डेंजर आहे. पण ऐका गडे ऐका, मुलीनं केलेलं प्रेम संपतं, पत्नीनं केलेलं प्रेम संपतं, पण आयुष्यभर आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जी प्रेम करते ना ती आपली आई असते गड्या. आई सारखं निस्वार्थी प्रेम कोणीच करू शकत नाही. अरे त्या लेकराची माय मेली, लेकराची आई मेली, त्या बापानं दुसरं लग्न केलं, लेकरू घरामध्ये होतं, 2-4 महिने निघून गेले आणि त्या बापानं त्या मुलाजवळ जाऊन त्या मुलाला म्हणावं, दादा सांगणारे दादा, ही तुझी आई चांगली आहे का गेलेली तुझी पहिली आई चांगली आहे? त्यावेळेस मुलगा म्हटला, बाबा आपली पहिली आई ना खूप खोटारडी होती, पण आताची आई खरंच खरं लय बोलते. आताची आई खरं बोलते आणि पहिली आई खोटं बोलते. त्यावेळेस बापानं विचारलं, का रे दादा पहिली आई काय खोटं बोलायची? त्यावेळेस ते लेकरू म्हणालं, बाबा ऐका ना बाबा, पहिली आई मला म्हणायची, दादा गावामध्ये फिरू नको, मस्ती घालू नको, गोंधळ करू नको, भांडण करू नको, फिरायला जाऊ नको, मी तुला जेवू घालणार नाही रे दादा. आई पहिली अशी म्हणायचे. पण ऐका ना ओ बाबा, मी गावामध्ये फिरलो, गावामधून फिरत असायचो, मस्ती करायचो, भांडण करायचो, तरी पण आई अख्ख्या गावभर फिरायची, मला फिरून बोलवून आणायची आणि सुंदर स्वयंपाक बनवायची, तिच्या हाताने 2 घास भरवायची ओ बाबा. पण बाबा आताची ही आई सुद्धा तसंच म्हणते, गोंधळ करू नको, मस्ती करू नको, फिरायला जाऊ नको, भांडण करू नको, मी तुला जेवायला देणार नाही. पण बाबा खरंच ओ खरंच बाबा, आज ती आई गेली, पण ती आई खोटारडी होती तरी सुद्धा मला जेवायला घालत होती. पण बाबा ही आई खरं बोलते. आज सकाळपासून मी फिरायला गेलो होतो, दुपारी घरी आलो, पण घरी आल्यानंतर सुद्धा या आईने मला जेवण नाही दिलं बाबा. बाबा आज गेले 2 दिवस झालं तुम्ही बाहेर गावी गेला होता हो बाबा, मी गावामध्ये फिरायला जायचो, मस्ती करायचो, भांडण करायचो, म्हणून 2 दिवस झालं या आईनं मला उपाशी ठेवलो बाबा. ऐका गड्या ऐका, याच्यातून मला एकच सांगायचंय, अरे आई कितीही काही बोलू द्या, आईनं कितीही त्रास देऊ द्या, पण आई लेकरासाठी त्याचा आनंदच बघत असते आणि आई लेकराच्या हिताचाच विचार करत असते. ती आई असते. अरे आई सारखं कुणालाच तुम्हाला जपता येत नाही, म्हणून आई घरात नसली की कुणालाच करमत नाही. कुणाला करमत का हो आई घरात नसली तर? आज या परिवाराने बघावं, आज या 5ही लेकरांनी घरामध्ये जावं, दिवाळीचा सण जवळ आलाय, कधी एकेकाळी हाच दिवस, हेच वर्ष, हाच काळ या लेकरांना आठवत असेल, या परिवाराला आठवत असेल, त्या दोन्हीही तायांना आठवत असेल,
त्या तीनही लेकरांना, त्या बाळकृष्ण दादांना, त्या भानुदास दादांना, त्या संजय दादांना, त्या रंजना ताईला आणि त्या विमल ताईला, या पाचही लेकरांना आजचा दिवस आठवत असेल, आजचा काळ आठवत असेल. या पाचही लेकरांना त्या माईनं जसं जपलं ना, ऐका गडे ऐका, तुम्हीही जाणीवपूर्वक ऐका. तुम्हाला या जगाच्या पाठीवरती अनेक जण जपणारी दिसतात, पण आई जसं आपल्याला जपते ना, तसं या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच जपत नाही. म्हणून आई घरात नसली ना, आपल्या कुणालाच करमत नाही. आज या पाचही लेकरांना करमणार नाही, त्यांच्या सुना असतील त्यांना करमणार नाही, या जाधव परिवाराला करमणार नाही. या जाधव परिवारानं म्हणावं, देवा, अरे देवा देवा देवा, आमची माय, आमचा आधार, आमची देवी, आमची देवघरातली समाई, अरे आमचा तू वैरी झाला रे, आमच्या आईला सोडून घेऊन गेला. अरे आई काय करते? आई लेकराच्या हिताचा विचार करत असते ना, ती आपली आई असते. अरे आज या पाचही लेकरांना दुःख वाटत असेल, त्यांनी जावं कधीतरी घरामध्ये आणि आई म्हणून हाक मारावी असा विचार केला ना, तरी ह्यांना हा फोटो दिसेल, पण त्यांची माय दिसणार नाही गड्या. आई म्हणून हाकही मारतील, पण आईची मिठी त्यांना मिळणार नाही, आई त्यांना आव देणार नाही. पण ऐका गडे ऐका, ढगाड गेलेला सूर्य पुन्हा मावळलेला दिसेल, पण माती आड गेलेली तुमची आई एकदा गेली की दिसणार नाही. अरे काय रे, काय म्हणावं या परिवारानं देवाला, या जाधव परिवारानं देवाला म्हणावं, देवा ऐकलंय रे देवा, आई निघून गेल्यानंतर बाप तरी आधार राहत असतो, पण देवा तू आमचा वैरी झाला रे देवा, आमचा बापही आम्हाला सोडून निघून गेला आणि आमची आई आम्हाला सोडून निघून गेली. अरे लेकरू कितीही मोठं होऊ द्या, पण लेकरासाठी त्याची माय त्या लेकराला लहानच समजत असते. ते लेकरू आईला कितीही काही बोललं तर आई लेकराच्या हिताचाच विचार करत असते. अरे आईचा देह सरणावरती ठेवलेला असतो, हा मुलगा तिथं आई आई करून रडत असतो. त्यावेळेस त्या आईचा आत्मा तिथं येतो आणि म्हणतो, बाया बाया नको रडू रे दादा, मी जिवंत असताना कधी आई आई म्हणून हाक मारली नाही रे, आणि मेल्यावर तू रडतोस, उगाच रडून रडून तुझ्या कशाला ताण देऊ नको. आज जरी ही पाचही मुलं रडत असतील, याचा जाधव परिवार रडत असेल ना, ही स्वर्गात गेलेली आई, त्या आईच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळत नसेल, त्या आईच्या आत्म्याला सुद्धा दुःख वाटत असेल. अरे ज्या लेकरांना मी 9 महिने 9 दिवस उतरामध्ये वाढवलं, साठवलं ना, ती माझी लेकरं, ती माझी मुलं रडतायत, त्या आईला सुद्धा दुःख वाटत असेल गड्या. त्यावेळेस लेकराला आईची किंमत कळते. ते लेकरू काय म्हणत असतं, आईची किंमत कळल्यानंतर ते लेकरू काय म्हणतं, आई तू आम्हाला सोडून कशाला ग निघून गेली, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला, विको या जाधव परिवार पोरका झालेला आहे. या जाधव परिवाराची माय निघून गेलेले. अरे या जाधव परिवारातल्या त्या मुलांना सुद्धा वाईट वाटत असेल. आज ही पाचही लेकरं असतील, त्या पाचही लेकरांनी विचार करावा, अरे आमच्या आई बापांना हालात दिवस काढले, आता कुठं सुखाचे दिवस आले होते. अरे लहान असताना 5 मुलं सांभाळणं एवढं अवघड नसतं गड्या, खूप अवघड असतं गड्या. आजकाल खर्च किती वाढला, आजकाल किती महागाई वाढली. पूर्वीचा तर दुष्काळ होता. पूर्वी एकाला कपडे आणले तर दुसऱ्याची धडलेली असायची, एकाला अन्न खाऊ घातलं तर दुसरा भुकेलेला असायचा. एवढा पूर्वीचा वाईट काळ होता. पण अशा वाईट काळामध्ये गरिबीमध्ये सुद्धा आमच्या माईनं आम्हाला सांभाळलं, आमच्या बापानं आम्हाला सांभाळलं आणि लहानाचं मोठं केलं. आणि आता कुठं सुखाचे दिवस आले होते आणि आम्ही 2 पैसे कमवायला लागलो होतो. आमची माय बाप घरामध्ये आनंदाने जीवन जगत होती, आमची आई राहिली होती, आमचा बाप आम्हाला सोडून निघून गेला होता. तर त्या आईवरती आम्ही प्रेम करत होतो, त्या आईला माझं म्हणत होतो, त्या आईने आमच्यासाठी एवढं कष्ट केलं होतं. असं म्हणतात ती आई मृत्यूच्या दारामध्ये येते आणि मुलाला जन्म देते. ती आई असते. आईच्या मरणाची अवस्था जरी असली ना, अरे शिजनची अवस्था असू द्या, त्या मातेला विचारू द्या, तुमचा
वाचवायचा का मुलाचा जीव वाचवायचा, तर ती माय सांगत असते अरे मी मेली तरी चालेल पण माझ्या लेकराला हे जग बघता आलं पाहिजे. ती आई स्वतः मृत्यूच्या दारामध्ये उभा राहते आणि लेकराला जन्माला घालते. आज या पाचही लेकरांनी म्हणावं, त्या जाधव परिवारानं म्हणावं, अरे त्या बाळकृष्ण काकांनी, त्या भानुदास काकांनी, त्या संजय काकांनी, त्या रंजना ताईनं, त्या विमल ताईनं, या पाचही लेकरांनी म्हणावं अरे ज्या आईनं आम्हाला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलं साठवलं ती आमची माय आम्हाला सोडून निघून गेली. अरे कुठं कुठं बघावं आमच्या माईला. अरे आई काय करत असते आपल्यासाठी ऐका. आम्हाला उदरामध्ये वाढवलं साठवलं ती आमची आई, ती आमची अक्का आम्हाला सोडून निघून गेली. पण ऐका गडे ऐका, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. आयुष्य जगणं खूप अवघड आहे म्हणून ते जगायला मजा आहे. जर आयुष्य जगणं सोपं असतं तर आयुष्य या शब्दाला किंमतच राहिली नसती ना गड्या. पण ऐका गडे ऐका, थोडा धीर धडा, थोडे कष्ट करा, थोडा प्रयत्न करा. आणि तुम्ही थोडा धीर धरला, थोडे कष्ट केले, थोडे प्रयत्न केला ना, एक दिवस यश आपोआप तुमच्या पाठीमागं परत येईल आणि तुम्हाला आयुष्य जगायला शिकवून जाईल. ना आयुष्य जगणं खूप अवघड असतं पण ते जगायला मात्र आपल्याला शिकलं पाहिजे गड्या. ऐका गड्या ऐका, अरे आयुष्यभर साथ देणारी तुमची बायको असले ना तर आपल्याला आयुष्य देणारे आपले आई बाप असतात, हे कधी विसरू नका गड्या. आई बाप आपल्यासाठी काय करत नाही हो. आजकाल मुलं लग्न झाले की आपली पत्नी, आपली बायको त्या नवऱ्याला सांगते सासू सासऱ्यांना वाईल टाका, सासू सासऱ्यांना वाईल काढलं जातं. पण ऐका गड्या ऐका, तुम्हाला माझी विनंती असेल, हे पाप तुम्ही चुकूनही करू नका. अरे आयुष्यभर तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला साथ देणारी जरी तुमची बायको असेल ना तरी पण हे आयुष्य देणारे तुमचे आई बाप आहेत, हे कधीच विसरू नका. त्या आई बापाला कधी विसरू नका. आई बाप आपल्यासाठी कष्ट करत असतात, आई बाप आपल्यासाठी जीवन जगत असतात, ते आई बाप असतात. आई बापाचं आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्यानंतर माझं माझं म्हणून काही उपयोग नाही हो. आहे तोपर्यंत केली नाही सेवा आणि मेल्यावरती म्हणतो देवा देवा, नंतर बुंदी लाडूचे जेवू घालशी, लोकांना म्हणशी जेवा जेवा. याला अर्थ नाही. आहे तोपर्यंत सेवा करा, गेल्यावरती माझं माझं म्हणण्यात काहीच अर्थ नाही गड्या. आज ही आई निघून गेली, आज दुःख झालं असेल, वाईट वाटत असेल तर काय करावं, कुठं पाहावं, कुठं जावं, विचार केला तरी आई दिसणार नाही. पण ऐका, आईला पाहायचंच असेल तर कधीतरी आळंदीला जा. आळंदीला गेल्यानंतर बघा माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जगाची आई होण्याचं काम केलंय. त्या माऊलींकडे पहा, तुम्हाला तुमच्या आईचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आई ती आई असते, आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. आणि बाप तो बाप असतो, बापाची किंमत पण आहे तोपर्यंत कळत नाही. अरे ऐका गडे ऐका, बाप घराचा आधार असतो तर आई घराची सुंदरता असते. आणि हे दोन्ही जर चांगलं असेल ना तर ते घर श्रीमंताचं असतं, ते घर श्रीमंताचं आहे. ज्याच्या घरात आई बाप नाहीत ना तो श्रीमंतच नाही. म्हणून आई वडिलांना माझं म्हणा, आई वडिलांची सेवा करा. मेल्यावरती रडून माझं माझं म्हणून परत आई. बोला बोला, कुठलं मंदिर लागतं? गेलाय की नाही पंढरपूरला? हा, आधीच मी बहिरे आहे, मला ऐकायचं कमी वाटतं का तुम्हाला? कुशाला मान हलवताय म्हणजे मी बहिरे आहे? अजिबात बहिरे नाही. तुम्ही जोरात बोलावं, तुमचा आवाज माझ्यापाशी यावा म्हणून मी म्हंटले. कुठलं मंदिर आहे? पुंडलिकाचं. त्या पुंडलिक पायरीच्या तिथलं एक जुनं गीत सुंदर आहे, मला आवडतं ते फार. माता माऊल्या, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. त्यांनी मलाही दाखवाना रायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाना रायाची पंढरी, त्यांनी मलाही दाखवाना त्यांनी मलाही दाखवाना. बसलेले सर्वांनी टाळी. कीर्तनाला आलेल्या माता माऊल्या झाले
स्वर्गात गेलेल्या आईला मिळालेलं असेल आणि आज निश्चित त्या आईच्या त्या हक्काच्या आत्म्याला शांती मुक्ती मोक्ष मिळेल. ऐकलं सर्वांनी. आता हात खाली घ्या सर्वांनी. टाळ जरा बारीक हात खाली घेऊन टाळी वाजवा. झाले आता कीर्तन. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. ऐका गडे ऐका. तो पुंडलिक एवढा पापी होता, एवढा वाईट होता. त्या पुंडलिकानं माता पित्यांना त्रास द्यावा, माता पित्यांचा छळ करावा. अरे कधी एकेकाळी त्या पुंडलिकानं मातेच्या कंबरट्यामध्ये लाथ घातली. टाळ वाजवा टाळ. टाळी वाजवा टाळी बसलेली. झालंय कीर्तन. 5 मिनिटासाठी तुम्हाला टाळी वाजवू वाटत नाही. धर्म मंडपामध्ये येऊन बसला, इथं बसून टाळी वाजवली, मुखानं नाम घेतलं ना, तुमचं नुसतं पाप नाही तर महापाप नाहीच होऊन जातं. मुखी नाम हाती टाळी, महापापा करू होई. पाप घालवायचं असेल तर टाळी वाजवा. ऐका, त्या मातेच्या कंबरट्यामध्ये पुंडलिकानं लाथ घातली. आई दरवाजामध्ये पडली. पुंडलिकाचा बाप काठी टेकवत आला आणि पुंडलिकाचा बाप म्हटला, अगं चल चल, आता तुझ्या लेकरानं तुझ्या पुंडलिकानं तुला लाथ घातली. त्यावेळेस ती पुंडलिकाची आई म्हटली, ऐका ना, ऐका ना, आपलेच दातन आपल्याच ओठ, आपल्या लेकरानं आपल्या पुंडलिकानं आपल्याला लाथ घातली म्हणून आपण त्याला सोडून जायचं का? ऐका गडे ऐका. ती आई असते त्यावेळेस त्या पुंडलिकाच्या बापानं म्हणावं, अगं आईच्या प्रेमाला लाज नसते असं म्हणतात. या जगाच्या पाठीवरती काय आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते काही खोटं नाही. तो पुंडलिक एवढा पापी होता, एवढा वाईट होता. अरे त्या पुंडलिकानं माता पित्यांना त्रास दिला, माता पित्यांची पुन्हा एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. ती सेवा पाहून जगाचा बाप भेटायला आला आणि भेटायला आलेल्या जगाच्या बापाला पुंडलिकानं म्हणावं, ए पांडुरंगा, अरे देवा आलायस रे तू माझ्या भेटीला. पण ऐकणारे देवा, मी माझ्या माय बापाच्या सेवेमध्ये मग्न झालो, तुझी सेवा करू शकत नाही. मग देवानं म्हणावं, ए पुंडलिका, मी काय करू? पुंडलिकानं समोर वीट पडलेली होती, ती वीट उचलली आणि मागं फेकली. ऐसा कैसा रे तू दिट्ट मागे फिरकाविली वीट. त्या विटेवरती त्या पुंडलिकानं जगाच्या बापाला उभा केलं. अरे आज या परिवारानं म्हणावं, देवा तू आमचा वैरी झाला. देवा ऐकलंय, देवा ऐकलंय. त्या पुंडलिकानं माय बापांना त्रास दिला तरी पण त्या पुंडलिकाला न्याय मिळवून दिला, पुंडलिकाचं कल्याण केलं. अरे आमचं काय चुकलं होतं? आमचा बाप आम्हाला सोडून निघून गेला होता, पण आमची अक्का, आमची आई राहिली होती. त्या जाधव परिवारानं देवाला भांडावं, देवाला म्हणावं, पुंडलिका इतकं तर आम्ही पाप केलं नव्हतं. आम्ही आमच्या अक्काला आनंदामध्ये सांभाळत होतो. पण देवा भक्ताची भक्ती पाहून भक्ताला भेटायला येतो. पण आमची माय त्या स्वामी समर्थांची भक्ती करत होती आणि त्या स्वामी समर्थांची भक्ती करत होती. देवा तिची भक्ती नाही का रे तुला दिसली? आम्ही केलेली भक्ती नाही का रे तुला दिसली? त्या पुंडलिकाची भक्ती तुला दिसली. त्या पुंडलिकाला तू न्याय मिळवून दिला. त्या पुंडलिकाचा अधिकार किती मोठा झाला. त्या पुंडलिकाला देवानं न्याय मिळवून दिला. तो भक्त पुंडलिक कसा होता ऐका. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट. आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भक्ताया श्री हरी. भक्ती पाहून भक्ताला आला भक्ताया श्री हरी. चालू चालू ऐका. पुंडलिका इतकं तर या जाधव परिवाराने पाप केलं नसेल. तो पुंडलिक किती पापी होता, पण तरी त्यांची आई त्यांना सोडून निघून गेली. कानोपत्रा नाव तिचं. 10-12 वर्षाची मुलगी, वेश्येची मुलगी होती. आणि तिचा बाप तिला माहित नव्हता. एका वेश्येच्या पोटी जन्माला आली होती. तिची त्यात काही चूक नव्हती. तिने मंदिरामध्ये जावं, गळ्यामध्ये विणा असावा, हातामध्ये चिपळी असाव्या. आणि त्या देवाला म्हणावं, देवा देवा, सांगणार देवा, अरे नाही रे देवा, माझा बाप कोण आहे मला माहित नाही रे देवा. एका वेश्येच्या पोटी जन्माला आली, त्यात माझी काय चूक झाली रे देवा? सांगणार रे देवा. ऐकलंय रे देवा, ऐकलंय. अरे ज्याला आई नाही त्याच्या आई आनंदीचे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहेत. आणि ज्याला बाप नाही ना, त्याचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. आज या 5ही लेकरांना आई दिसणार नाही ना. त्यांना आईला पाहायचं असेल तर माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांकडे पाहावं. त्यांना त्यांची गेलेली आई दिसल्याशिवाय राहणार नाही. ती कानोपात्रा एका वेश्येची मुलगी होती, पण देवाने तिला कुठं जागा दिली होती? एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भक्ताय श्री हरी. भक्ती पाहून भक्ताला आला भक्ताय श्री हरी. गणपती
दर्शन घ्यायचं, तिथून पाठीमागं यायचं, तिथून पाठीमागं आल्यानंतर 11 रुद्र मारुती आणि त्या भक्त पुंडलिकाच्या माय बापांच्या पायरीचं दर्शन घ्यायचं आणि तिथून पाठीमागं यायचं. लक्ष देऊन जाणीवपूर्वक जाधव परिवारातल्या तिन्ही मुलांनी, दोन्ही मुलींना, त्यांच्या सुनांनी, त्यांच्या सगळ्या परिवाराने ऐकायचं. तिथून पाठीमागं आल्यानंतर रस्त्यावरती बरेच भिकारी बसलेले असतात. ऐका गडे ऐका, कुणी भुकेलेलं असतं त्याला 2 घास अन्न खाऊ घाला. त्यांना खाऊ घातलेलं अन्न ही स्वर्गात तुमची गेलेली अक्का आहे ना, त्या अक्कानी ते अन्न खाल्ल्याशिवाय राहणार नाही गड्या. अरे एखादा तहानलेला असेल त्याला 2 घोट पाणी पाजा. ही स्वर्गात गेलेली या जाधव परिवाराची अक्का आहे ना, त्या अक्कापर्यंत ते पाणी पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथून पुढे या, तिथून पुढे आल्यानंतर नामदेव पायरी लागते. त्या नामदेव पायरीचा विचार केला. एका जागेवरती जिवंतपणी 14 माणसं समाधिस्थ झालेत. त्या नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढे यायचं. तिथून पुढे आल्यानंतर बघा काय लागतं, गरुड स्तंभ लागतो. आजपर्यंत अक्काला या तीनही मुलांनी, त्या दोन्हीही मुलींना मिठी मारली असेल, पण आज या जगाच्या पाठीवरती तुमची अक्का तुम्हाला सोडून निघून गेली. त्या अक्काची, त्या तुमच्या आईची मिठी तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्यांची 3 मुलं असतील, त्यांच्या 2 मुली असतील, त्यांची सगळी नातवंड असतील. तुम्हाला गेलेल्या अक्काची मिठी मिळवायची असेल ना, तर तिथून पुढे गेल्यानंतर गरुड स्तंभ लागतो. त्या गरुड स्तंभाला कडकडून मिठी मारा. त्या गेलेल्या अक्काची मिठी तिथं तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे तिथून पुढे या, तिथून पुढे आल्यानंतर ऐका दादा ऐका, त्या बाळकृष्ण दादानी, त्या भानुदास दादानी, त्या संजय दादानी, त्या रंजना ताईनं, त्या विमल ताईनं, त्या 5ही लेकरांना त्यांची माय दिसणार नाही, पण त्यांना जर आई पाहिजे असेल ना, तर त्या गरुड स्तंभासमोरून पुढे या. तिथून पुढे आल्यानंतर बघा तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापात आणि जगाच्या आईत तुम्हाला ही गेलेली तुमची अक्का, तुमची आई दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण तो जगाचा बाप आणि जगाची आई आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव म्हणजे विठोबा. कितीही पैसा असला तर ते धन सुद्धा आपलं नाही, तर ते धन कुबीर राजाचे. देह हे काळाचे, धन कुबीराचे, येते मनुष्याचे. काय आहे माणसाचं काही नाही, गर्व करू नका, माझं माझं म्हणू नका. आपलं आपल्यालाच मिळत नाही हो, आपलं असतं ते सुद्धा आपल्याला मिळत नाही. मग तो देणारा, तो नेणारा, तो घेणारा. देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे? या देहाची सत्ता काय नाही, सगळं देणारा, घेणारा, नेणारा तो देव आहे गड्या. ज्याप्रमाणे माणसाची सत्ता त्याप्रमाणे माणसाचं वागणं असतं, त्याप्रमाणे माणसाचा अधिकार असतो. जोपर्यंत सरपंच होत नाही तोपर्यंत साधी कपडे घालून माणूस गावामध्ये फिरतो की नाही? सरपंच झाल्यानंतर माणूस कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरतो की नाही? फिरतो का नाही? कारण सरपंचाची सत्ता गावावरती, आमदाराची सत्ता तालुक्यावरती, खासदाराची सत्ता जिल्ह्यावरती, मुख्यमंत्र्याची सत्ता महाराष्ट्रावरती, पंतप्रधानाची सत्ता देशावरती. आणि माझ्या देवाची सत्ता तालुक्यापुरती, गावापुरती, देशापुरती नाही, नुसती जगापुरती नाही, तर 3 भुवनामध्ये माझ्या देवाची सत्ता होती. त्रिभुवनी त्याची सत्ता, त्रिभुवनामध्ये त्याची सत्ता होती. मग ऐकाकडे ऐका, मतदान माणसानं चांगल्या व्यक्तीला करावं, चांगल्या माणसाला करावं. आताच मगाशी मी तुम्हाला सांगितलं, इलेक्शन आलंय, पण अधिकारानं स्वतःच्या मनानं मतदान करा. उगाच पैसे घेऊन मतदान करू नका. हक्काच्या माणसाला मत द्या आणि आपली कामं त्याच्याकडून करून घ्या. आपल्याला दुःख झालं तर आपल्या दुःखामध्ये तो माणसासारखा येऊन आपल्याला मदत करेल ना, अशा माणसाला निवडून द्या ना, अशा माणसाला मतदान करा. तर तुम्हाला खरं चांगलं मतदार मिळाला ना, तर तुमच्या देहाचं कल्याण सार्थक होईल, तर तुम्हाला आनंद मिळेल. मग ऐकाकडे ऐका, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. बऱ्याच लांबून बरीच लोक आलेत. का आलेत? तर या गेलेल्या परिवारावरती, त्यांच्या आईवरती, त्यांच्या सगळ्या कुटुंबावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आलाय की नाही? बसलेले आलाय की नाही? गेलेल्या अक्कांवरती, त्यांच्या 3 मुलांवरती, त्यांच्या मुलींवरती, त्यांच्या नातवंडांवरती, त्यांच्या सुनेंवरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आलाय ना? आलाय की नाही? ऐका, तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू, सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली दरी आहे? कुणाला ना कुणाच्या खांद्यावरती जावं लागतं, मरावं लागतं. माणसानं वर्णाला घाबरायचं नाही. गेलेल्या अक्का चांगल्या होत्या, त्यांची 3 मुलं चांगली होती, त्यांच्या मुली चांगल्या होत्या, त्यांच्या सुना चांगल्या, त्यांचं सगळं जाधव परिवार चांगलं आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून बरीच लोक आला. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आपल्या परिवारातला व्यक्ती निघून गेल्यानंतर 4 दान करायचे असतात. उगाच या बाळकृष्ण दादानी, भानुदास दादांनी, संजय दादांनी, त्या आपण झोपलोय संसार रूपी मार्गामध्ये ना, आपल्याला जाग व्हायला सांगितले.
परमार्थ रूपी मार्गामध्ये. मग ऐका, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली, गणेश महाराज असतील, माझ्या लहान बहिणीप्रमाणे पूर्वाताई असेल, उत्कृष्ट अशी गायनाची साथ केली. सगळेच महाराज मंडळी. महाराज तुम्ही आता वयामानानुसार जरा नाव लक्षात राहत नाही. सगळे मी लहान असल्यापासून हे सगळे भजनी माझ्या कीर्तनाला टाळ घेऊन असायचे. मला बोलता येत नसल्यापासूनही माझ्या कीर्तनाला आहेत लोक. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी सगळी भजनी मंडळी, तुम्ही उत्कृष्ट अशी साथ टाळ वाजवून साथ केली. तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. युवा कीर्तनकार स्वप्नील महाराज शेंडे असतील, महाराज तुम्ही या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपल्या शेजारची एक लहानशी ताई कीर्तनकार आहे, तीही या ठिकाणी 2 तास मुलगी टाळ घेऊन कीर्तनाला उभा राहिली, त्याबद्दल ताई तुझंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. अशा लहान वयात मुलींना चांगले संस्कार द्यायला लागतात. ऐका, सगळे वारकरी मुलं असतील, आपल्या जवळचेच, आपल्या भागातलीच, आपल्या शेजारचीच वारकरी शिक्षण संस्था आहे. ऐका गडे ऐका, अरे तुम्ही तुमच्या मुलाला कितीही शिक्षण द्या, कितीही शिकवा, त्याला डॉक्टर करा, त्याला इंजिनियर करा, त्याला कलेक्टर करा, त्याला वकील करा, पण ऐका गडे ऐका, तो मुलगा तुम्हाला सांभाळेल का नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण मुलाला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाका, त्याच्या कपाळाला गंध लागू द्या, त्याच्या गळ्यामध्ये माळ असू द्या, त्याला एक भाकरी भेटू द्या, ते अर्धी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. मग ऐका गडे ऐका, या मुलांना शिक्षण देण्यासाठी ते शिक्षण देतात, ते कधीच स्वतःचा विचार करत नाहीत, स्वतः स्वखर्चाने त्या मुलांना सांभाळतात, मुलांना चांगलं शिक्षण देतात. अशा चांगल्या कामामध्ये सहकार्य करत जा. कुणाला फुल नाही फुलाची पाकळी जर या शिक्षण संस्थेला दान म्हणून द्यायचं असेल, काय दान करायचं असेल तर निश्चित करा. या लेकरांनी शिकल्यानंतर त्या लेकरांचं कर्म, लेकरांचं प्रारब्ध बदलल्यानंतर तो जगाचा बाप वर्ण पाहिल आणि त्याचं फळ तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही गड्या. म्हणून देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. आमच्या कारुंडे गावचे काका या ठिकाणी टाळ घेऊन उभा असतील, त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आमच्या गावचाही मुलगा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आनंददादाही या ठिकाणी उपस्थित असेल, त्याचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला असे अनिकेत महाराज, तुमचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बाबा एकतर आपलं डोकंच चालत नाही, पण ऐका गडे ऐका, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. चालू झाल्यापासून संपेपर्यंत अगदी तशीच साथ देत राहिला, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ असणारे, फडकरे असणारे चोपदार बाबा, तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला, बाबा तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी बाबा, तुम्हीही माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ आहे, तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी मला कीर्तन करण्याचा योग ज्यांच्या मुळे आला, माझ्यावरती मुलीसारखं लेकीसारखं प्रेम करत असणारे आनंद राऊत काका या ठिकाणी उपस्थित असतील, काका तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ऐका, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ती म्हणजे माईक सिस्टीम, ती अत्यंत छान होती, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या जाधव परिवाराची आई, या घराचा स्वाभिमान. आवाज जरा कडक करा, आवाज जरा वाढवा. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. ऐका, तुमची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ती म्हणजे साऊंड सिस्टीम. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा गड्या. थोडासा आवाज कडक करा, 2 मिनिटं मला फक्त बोलायचंय, आवाज जास्त कडक करा असा आणि मोकळा सोडा. ऐका गडे ऐका, या घराचा स्वाभिमान, या घराचा अभिमान, या घराचं अस्तित्व, या घराचं मांगल्य, या घराचं पावित्र्य, या घराची देवी, या घराची देवघरातली समई, या घराचं प्रेम, या घराची अक्का, या घराची आई निघून गेली, त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. आज या 3ही लेकरांना, 3ही मुलांना, त्या 2ही मुलींना वाईट वाटत असेल, या जाधव परिवाराला दुःख झालं असेल, पण यांना माझं सांगणं असेल गड्या, देवाला वाईट म्हणायचं नाही, देवाला नावं ठेवायची नाही, देवाला शिव्या द्यायच्या नाहीत. तर देवानं, भगवंतानं जेवढा जीवन जगण्याचा काळ तुमच्या आईला दिला होता, तेवढ्या काळ तुमच्या आई जगली ना. आई जीवन जगून निघून गेली. आई ती आई असते. आई कुणासारखी असावी? आई मासाहेब जिजाऊन सारखी असावी. अरे आई कुणासारखी असावी? माझ्या सावित्रीबाई फुलेंसारखी असावी. अरे आई कुणासारखी असावी? त्या रुक्मिणी मातेसारखी आई असावी. अरे आई कुणासारखी असावी? मासाहेब जिजाऊन सारखी आई असावी. अरे त्या लेकराला स्वराज्य निर्माण करायला लावणारी माझी मासाहेब जिजाऊ होती. अरे आई कुणासारखी असावी? महात्मा सावित्रीबाई फुलेंसारखी आई असावी. अरे कधी एकेकाळी स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं, पण स्त्रियांना सुखानं जीवन जगता यावं, स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार प्राप्त व्हावा, म्हणून ज्या स्त्रीनं हातामध्ये काय करावं तर शिक्षणाचा हातामध्ये झेंडा हाती घ्यावा आणि अनेक माता माऊल्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून द्यावा ना, ती महाराष्ट्रातली आई, महाराष्ट्रातली स्त्री सावित्रीबाई फुले होती. तिच्यासारखी आई असावी, तिनं आपल्याला शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला. म्हणून आपण चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित नाही, तर आपल्याला शिक्षणही घेता येतं. कुणामुळं तर त्या माझ्या सावित्रीबाई फुलेंमुळं. ती मासाहेब जिजाऊ होती, तिनं छत्रपती शिवाजी राजांना जन्म दिला होता, म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं होतं. पण हे आपल्याला कळत नाही. आजकाल आमची लहान लेकरं असताना आमच्या आई बापांसमोर जातात आणि विचारतात, आई बाबा मी काय बनू?
अरे आई बाबा मुलाला सांगतात तू डॉक्टर बन, इंजिनियर बन, कलेक्टर बन, वकील बन, प्रोफेसर बन, अधिकारी बन, पुढारी बन, सरपंच बन, आमदार बन. सगळेजण मुलाला हे सांगतात कशा करता, तर त्याच्याजवळ पैसा यावा, पद यावं, मान यावा याच्या करता. पण ऐका गडे ऐका, लेकराला डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, वकील, पुढारी, अधिकारी, आमदार, खासदार बनवण्यापेक्षा लेकराला चांगलं माणूस बनवायला सांगा आणि त्याला माणूस बनवायला शिकवा. पैसा, पद आणि मान आपोआप तुमच्या मागे येईल. आणि लेकराला माणूस बनायच्या अगोदर डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, वकील बनायला लावलं ना, तर पैसा तुमच्या पाठीमागच्या दारानं निघून जाईल. मग माणूस जर लेकरू माणूस बनलं तर पैसा, पद, संपत्ती आपोआप सगळं येत राहील. पण ऐका, आम्हाला हे कळत नाही, आम्हाला देव कळत नाही, देश कळत नाही, धर्म कळत नाही, आई वडील कळत नाहीत. पण ऐका गडे ऐका, आई आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही, आई गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय राहत नाही. आज 5ही लेकरांना सगळेजण म्हणत असतील, रडू नका रे, रडू नका, मी तुमच्या आई सारखी आहे. आज या 5ही जणांना वाटत असेल, सगळेजण म्हणतायत रडू नको, मी तुमच्या आई सारखी आहे. पण आज या 5ही लेकरांना कळालं असेल की आई सारखं म्हणू शकतायत सगळे, पण वर्षामध्ये कोणीच आपला आई झालं नाही. आई ती आई असते. म्हणून आई वडिलांची सेवा करा. गेल्यानंतर माझं म्हणून काही उपयोग होत नाही. आजकाल आम्ही आमचे निर्णय लोकांचा विचार करून घेतो. लोकांचा विचार करून ज्या दिवशी आमचे निर्णय आम्ही घेतो ना, त्या दिवशी आमचं आयुष्य आम्ही संपून टाकतो. अरे काय दुसऱ्याचं ऐकून आपण दुसऱ्या रस्त्याने चालतो. अगर दूसरे के रास्तों पे चलोगे तो एक दिन अपना ही रास्ता भूल जाओगे. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या विचाराने चालचाल ना, त्या दिवशी तुमचं आयुष्य तुम्ही संपून जाचाल. आणि ज्या दिवशी स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतः चालचाल ना, त्या दिवशी तुमचं यश तुमच्या पाठीमागे परत आल्याशिवाय राहणार नाही. मग स्वतः विचार करायचा. मग ऐका, या परिवाराची आई निघून गेली, सुलोचना महादेव जाधव. या अक्कांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बऱ्याच लांबून बरीच लोक आले. ह्या गेलेल्या अक्का चांगल्या होत्या. त्यांची 3ही मुलं असतील, बाळकृष्ण काका असतील, भानुदास काका असतील, संजय काका असतील, ती रंजना मावशी असेल, ती विमल मावशी असेल, म्हणजे ही 5ही लेकरं असतील. त्यांचा जाधव परिवार असेल. सगळ्या परिवारावरती तुमचं प्रेम आहे म्हणून बऱ्याच लांबून आले. आज खऱ्या अर्थानं निश्चित त्या अक्काच्या आत्म्याला शांती, मुक्ती, मोक्ष मिळेल आणि त्यांचा आत्मा स्वर्गामध्ये मुक्त होऊन जाईल. म्हणून ऐका, तुकोबाराय म्हणतात, बाबा तुम्ही फक्त निमित्ताला इथं आलेलं आहे. निमित्ताला देवानं तुम्हाला इथं जन्माला घातलंय, तुमचं काहीच नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. निमित्ताला तुम्ही इथं आलाय, तुमचं काही सुद्धा नाही. मग देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. ही झालेली सेवा तुम्हा संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. या ठिकाणी माझे गुरुवर्य, माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. आणि या सगळ्या टाळकऱ्यांसाठी, ह्या सगळ्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या लहान लेकरांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा गड्या. ऐका गडे ऐका, दीपावलीचा सण आला तरीही लेकरं अजून सुट्टीला गेले नाहीत. कीर्तनासाठी टाळ घेऊन उभा राहिली. शिकण्याची इच्छा असते, शिकण्याची आकांक्षा असते, म्हणून लेकरं टाळ घेऊन इतर 2 तास कीर्तनामध्ये उभा राहिली. अरे आपल्याला फुकट 2 तास कीर्तनामध्ये बसू कुणाला वाटत नाही. कीर्तनामध्ये लेकरं 2 तास उभा राहिली, टाळ वाजवला, पाठीमागं म्हणली, नाचली. एकदा लेकरांसाठी हो द्या ना जोरात टाळी. ऐका, उत्कृष्ट अशी सगळे भजनी मंडळांनी साथ केली. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही म्हणसाल ताई परिवाराचं कौतुक, सगळ्यांचं धन्यवाद केलं. परिवाराचं, त्यांच्या मुलांचं, त्यांच्या मुलींचं, त्यांच्या सुनांचं, त्यांच्या नातवंडाचं, जाधव परिवाराचं सगळ्यांचं मनापासून कौतुक केलं. पण आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? ऐ बसलेले म्हणसाल का? सगळ्यांनी एक शेवटचा प्रश्न, कीर्तनाचा शेवट. ऐका गडे ऐका, आज या जाधव परिवाराची पकवाज झालंय. आता कीर्तन, आज या जाधव परिवाराची आई, या जाधव परिवाराची अक्का निघून गेली. या जाधव परिवारानं आज या त्यांच्या आईच्या, त्यांच्या अक्काच्या पुण्यस्मरणानिमित्त तुमच्या मुलीचं, तुमच्या आरतीताईचं कीर्तन ठेवलं. तुम्ही कीर्तनाला आला आणि या अक्काच्या कीर्तनाला येऊन 2 तास बसला, कीर्तन ऐकून निघून गेला. असं नाही करायचं. अरे आज या जाधव परिवाराच्या अक्काच्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला तुम्ही आला. तुमच्या मुलीच्या कीर्तनावरून घरी जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? संपत्ती. तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमवलेत, तुम्ही काय आम्हाला पैसे वाटायला आलाय का? पैसे वाटायला, पैसे म्हणजे संपत्ती नाही. ऐका गडे ऐका, आपली संपत्ती काय आहे तर ऐका गडे ऐका, आम्हाला इथं पैसे कोण कीर्तन करून पाया पडून दक्षिणा मागून कोण देत नाही ना, आम्ही कुठं तुम्हाला पैसे द्यावेत. ऐका, आपली संपत्ती काय आहे तर पैसा म्हणजे आपली संपत्ती नाही. ऐका गडे ऐका, आपली संपत्ती काय आहे? अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे आपली संपत्ती नाही. 5-25 एकर जमीन म्हणजे आपली संपत्ती नाही. आपल्या दारासमोर 4 व्हीलर गाडी म्हणजे आपली संपत्ती नाही. आपला बँक बॅलन्स म्हणजे आपली संपत्ती नाही. ऐका ऐका माय बाबांनो, अरे ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे, ना तो बँक बॅलन्स तुमची संपत्ती आहे. ऐका रे ऐका माय बाबांनो, अरे तुमच्या उदरी जन्माला
शनिवाराच्या अक्काच्या पुण्यस्मरणाला आला ना, माझं तुमच्या मुलीचं तुमच्या आरतीताईचं कीर्तन ऐकलं ना, एवढंच कीर्तनावरून घरी घेऊन जायचं, दुसरं काहीच घेऊन जायचं नाही. ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला बोला बोला झालंय कीर्तन. ज्यांना एक असेल त्यांनी मला दुसरी, ज्यांना दोन असतील त्यांनी मला, ज्यांना तीन असतील त्यांनी मला, ज्यांना एकही नसेल त्यांनी मला दत्तक घ्या. घेताय का कसं मग? पण नाही दत्तक घेता आलं 7-12 माझ्या नावावर करा. ऐका गडे ऐका, विनोदाचा भाग सोडा. या घराचा स्वाभिमान, या घराचा अभिमान, या घराचं अस्तित्व, या घराचं मांगल्य, या घराची आई, या घराचं प्रेम, सुलोचना महादेव जाधव ही अक्का आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आता आपण सगळ्यांनी फुलं जागेवरून कुणी व्हायची नाहीत. परिवाराने आम्हाला सांगितलं जागेवरती येऊन व्हायची, तिथून कुणी व्हायची नाहीत. म्हणून ऐका, या आईच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते. त्यांची 3ही मुलं असतील, ते बाळकृष्ण काका असतील, ते भानुदास काका असतील, ते संजय काका असतील, त्यांच्या 2 मुली असतील, ती रंजना ताई असेल, ती विमल ताई असेल. या 5ही मुलांना या दुःखातून सावरण्याची ताकद पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने देवो आणि या आईच्या आत्म्याला शांती लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करते. या जाधव परिवाराने इथं मला सेवा करण्याची संधी दिली, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. एका बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल, तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. आपल्या पायातली चप्पल तुटली तर शिवून घालतो, तसं बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, तुमची मुलगी तुमची नात या नात्याने मला माफ करा आणि पुन्हा पुन्हा तुमच्या चरणाची सेवा करण्याची संधी मला द्या. तुमचीच मुलगी, तुमचीच नात, तुमचीच लेक आहे ना मी, आहे ना, तुम्हीच म्हटलंय आहे. मग ऐका, ही झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण विराम देते. जे माझ्या बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूचं आणि जे माझ्या चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष समजा. परिवारातल्या सर्वांनी समोर यायचं. एक फुलाचा अभंग होईल. अभंग झाल्यानंतर सर्वांनी फोटोवरती फुलाचा वर्षाव करायचाय आणि नंतर आरती होईल. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर, तुका